अप्सर वाह काय वेग होता या चेंडूवर. लाजवाब चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगाने बाहेर निघतोय. पुन्हा एक वेळ बॅटची कडा लागून चेंडू चाललाय फ्लाय स्लिपला आणि तिसरा झेल सुटतो या षटकामधला. अप्सर करणार तर काय करणार. प्रयत्न चांगले होत आहेत, चांगली गोलंदाजी करतायत, परंतु 3 झेल एका षटकामध्ये सुटले. ऍक्शन रिप्ले बघा या मागच्या चेंडूचा कशा प्रकारे चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन फ्लाय स्लिपला गेला होता. एक चेंडू बाकी आहे या षटकामधला. 4 बॉल बिनगडी बाद 4 धावा. शेवटच्या चेंडूवर सुद्धा वेग पाहायला मिळतो आणि भन्नाट वेगाने हे वेगवान षटक पूर्ण होते आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर डीएनए कामठी 11 संघ धावसंख्या आहे 4 धावा बिनगडी बाद. आपण पाहता आहात प्रेक्षक हो, विदर्भातील नागपूर शहरातील पहिली वहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जी आयोजित केली आहे कपिल भाऊ चुग, प्रतीक भाऊ पटेल, आशिष भाऊ डागा आणि संपूर्ण WDZ या कमिटीच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा नागपूर शहरामध्ये आज पार पडली आहे. एक प्रयोग केला गेला होता आणि तो प्रयोग पहिल्याच वर्षामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतोय. मनोज येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. अप्सर पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करणारी गोलंदाजी केली. भन्नाट वेग आहे या खेळाडूकडे रबर बॉल क्रिकेटमध्ये. जवळपास विश्वजित ठाकूरची आज त्याने आठवण करून दिली. याच प्रकारची हायम ऍक्शनने गोलंदाजी करतो विश्वजित ठाकूर. मनोज पहिल्या चेंडूवर चेंडूही हवेमध्ये आणि बॅटही हवेमध्ये, परंतु बॅट लँड झाली आणि चेंडू क्षेत्ररक्षणाने यावेळी जमिनीवर लँड नाही होऊ दिला. पकडला गेलाय झेलाने. फलंदाज पहिला धक्का लागतो डीएनए कामठी 11 संघाला. पुन्हा एक वेळ बॅट सुट्टी आहे हातामधून. चेंडूही चाललाय ऑन साइडला मिड विकेटला. फंबल झालंय. एकच धाव येईल. शुभम आहेत त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 5. सातत्याने बॅट सुटतायत कारण ग्रीप ओली झालेली असते आणि जेव्हा ग्रीप ओली होते तेव्हा अक्षरशः बॅट सुटताना पाहायला मिळते. त्यामुळे जर बॅट ग्रीप व्यवस्थित पकडायची असेल तर एक तर आपण रुमालचा वापर किंवा हातमोजे वापरा. पावसाच्या सरी सुद्धा कोसळतात त्यामुळे गोलंदाजाला थोडासा फायदा होतो या गोष्टीचा. जेव्हा ही पिचिंग योग्य ठिकाणी होईल तेव्हा गोलंदाजाला सातत्याने फायदा होईल. बघा पुन्हा एक बॅटची कडा लागून फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एकच धाव येईल या चेंडूवर. धावसंख्या 6. एक गडी बाद. पुन्हा एक वेगवान चेंडू. फलंदाज बीट झाले आणि विकेट कीपर अक्षय अरसाडे सुद्धा. अतिशय वेगवान चेंडू होता.
एकजूट होऊन खेळाल, एकजूट होऊन लढाल तर विरोधी कोणालाही हरवाल, जग जिंकाल. परंतु विखुरले जाल तर कोणी येऊन राज्य करून जाईल. एकजूट होऊन खेळणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेट हा 11 जण मैदानावर खेळत असतात आणि 12वा खेळाडू त्यांचे लाडके प्रेक्षक. यावेळी फटका हवेमध्ये डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक लाजवाब, कार्बन कमाल, सुपर डुपर झेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये असे झेल खूप कमी वेळा पाहायला मिळतात. लाजवाब झेल समाप्त होताना पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं. मोहित त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मोहितने मनमोहन टाकणारा झेल त्या ठिकाणी फिनिश केलाय. दुसरा धक्का लागतो आहे कामठी 11 संघाला. 7 धावा 2 गडी बाद. मनोजने आपल्या संघाला दुसरा गडी बाद करून दिला आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतायत म्हणून चेंडू बाकी आहे या षटकामधला. 6 षटकांची लढत आहे. साखळी पद्धतीचा लीग साखळी पद्धतीमधील साखळीच्यातील शेवटचा सामना. यानंतर दुसरा सेमीफायनल होताना पाहायला मिळेल. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ SPD 11 ठरलाय. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दिली आहे. चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव या चेंडूवर येताना पाहायला मिळेल. एका धावेने हे षटक आता समाप्त होते. धावसंख्या 2 षटक समाप्त. DNA कामठी 11 8 धावा 2 गडी बाद. थोडीशी सावध सुरुवात आहे परंतु आक्रमण करण्याचा तेही प्रयत्न करतील. आपण पाहतात प्रेक्षक हो, नागपूर मान्सून क्रिकेट टुर्नामेंट, नागपूर शहरातील भव्य दिव्य पहिली पावसाळी क्रिकेट स्पर्धा. आमचे स्पॉन्सर आहे श्री साई साऊथ इंडियन्स, स्मार्ट फ्लायर, रिश्ते एथिक्स वेअर, सातवचन, हेमराड अँड सन्स, ज्ञान हार्डवेअर, राईज अँड साइन. यूट्यूब पार्टनर आहे WDZ टेलिकास्टिंग पार्टनर आणि द प्लेयर ऑक्शन. सर्व या स्पॉन्सरचं, सर्व या दात्यांचा आम्ही आभार मानून या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक ज्यांनी खूप चांगली स्पर्धा या नागपूर शहरामध्ये आयोजित केली आहे, कपिल भाऊ चुग यांच्या नेतृत्वामध्ये आशिष भाऊ डागा आणि प्रतीक भाऊ पटेल, WDZ ची पूर्ण टीम. पुन्हा एक चांगला चेंडू मिड विकेटला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कुणाल सावरकर. हे सुद्धा एक चांगलं टॅलेंट आहे, यंग टॅलेंट आहे नागपूर शहरामधलं. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हाही खेळाडू अलीकडच्या काळात चमकताना दिसलाय कुणाल. धावसंख्या 9 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती अफसर का भेदक गोलंदाजी करतो आहे मैदानाच्या आतमध्ये. वेग आहे या खेळाडूकडे, भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाने प्रभावित करतो आहे. आकुटप्प्याचा बॉल पुन्हा एक वेळ लाजवाब डिलिव्हरी. चेंडू पडला आणि 1 बाउन्सचा इशारा येतो आहे आता पंचांकडनं. 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्सचा इशारा आलाय. आपण 1 बाउन्स टाकू शकता एका षटकामध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये जवळपास लेदरचं साम्य आहे. पुन्हा एक चांगला चेंडू पण तो यावेळी ऑप्टमच्या खूप बाहेर जातोय आणि पंचांचे हात समांतर होत आहेत. वाईट चेंडू असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 10. यावेळी पुन्हा बॅटची कडा लागून लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करता आहे चेंडूचा. जोपर्यंत अडवतील चेंडूची फेकी करतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अक्षय अरसाडे आपल्या स्टाईल मध्ये फेकी करण्याची मागणी करत होते. एकच धाव आली या चेंडूवर. धावसंख्या 11 11. DNA कामठी आणि छत्रपती 11 संघादरम्यानची ही लीग मॅच शेवटची लीग मॅच असेल. शेवटचा लीग सामना. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2
फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ एसपीडी 11 ठरलाय. बॉलरच्या दिशेने फटका हवेमध्ये होता आणि या ठिकाणी झेल पकडला जातो आहे. फलंदाजाचा खेळ समाप्त होतो आहे. अफसरने जे क्षेत्ररक्षक आतापर्यंत झेल सोडत होते स्वतःच झेल बाद करून आउट केला आहे फलंदाजाला. तसेच बॉलिंग एंड के दिशा में देखा जाए तो ग्राउंड के पास साउथ इंडियंस की तरफ से 50% डिस्काउंट रहेगा सभी खिलाड़ियों के लिए, दर्शकों के लिए. अगर आप वहां जाते हैं कुछ डिशेस मंगवाते हैं तो 50% डिस्काउंट रहेगा साउथ इंडियन की तरफ से. साउथ इंडियंस के संचालक संजय भाई छावड़ा यहाँ पे मौजूद है. लुत्फ उठाते हुए इस टूर्नामेंट का, इस मैचेस का हमारे को स्पॉन्सर भी रहे हैं. को स्पॉन्सर इस प्रतियोगिता के माध्यम से. इस यावेळी बॅटची कडा लागून चेंडू चालला आहे सेकंड स्लिप मध्ये. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत एकच धाव येईल. थोडासा हा कमी धावांचा सामना होतो आहे मैदानाच्या आत. 12 धावा 3 गडी बाद. तिसऱ्या षटकामधला एक चेंडू बाकी आहे. छत्रपती 11 संघाच्या गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजी केली आहे. खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. बारा धावा. अस्पर पुन्हा एक वेगवान चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय आणि खेळाडूला इजा झाली नसावी इतकीच काळजी आपण करूया, इतकी या ठिकाणी अपेक्षा करूया. खूप वेगाने हा चेंडू शरीरावर गेला होता. पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे खेळाडू प्रति किती भावना आहे, किती आदर आहे हे प्रेक्षकांच्या माध्यमातून आज मैदानावर दिसतंय. मैदानावर बघू शकता की एका खेळाडूला थोडीशी इजा झाली. मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आले त्या खेळाडूची विचारपूस करण्याकरता, खेळाडूला बघण्याकरता. हा खेळाडूबद्दलचा आदर असतो, कारण हे क्रिकेट वेळे प्रेक्षक आहेत ते आपल्या खेळाडूंना पसंत करतात.
चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा बॉलर तयार. पुन्हा एक वेळ बॅट सटकली आहे आणि विकेट कीपर सुद्धा घसरले आहेत. चार ओवर के बाद स्कोर हो चुका है 17 रन.
4 विकेट के नुकसान पे डीएनए कामटी। यहाँ पर बैट उड़ रहे हैं, बॉल लग रहे हैं, प्लेयर गिर रहे हैं, अलग ही माहौल ये मैच में। इसी के साथ 5 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 25 रन 4 विकेट। क्या स्कोर? 5 ओवर 25 रन 4 विकेट।
इसी के साथ 6 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 31 रन। छत्रपति 11 को अगर ये मैच जीतना है तो उन्हें 32 रन की आवश्यकता निर्धारित 6 ओवर में। छत्रपति 11 अपने बल्लेबाज जल्द से जल्द मैदान में भेजिए। छत्रपति 11 अपने सलामी बल्लेबाज जल्द से जल्द मैदान में भेजें। अभय पांडे छत्रपति 11 के सलामी बल्लेबाज शुभम और पोला दोनों ही मैदान पे मौजूद।
इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति पर 1 रन बिना कोई नुकसान के 32 रनों का यहां पर टारगेट दिया है डीएनए कामटी 11 ने।
2 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 14 रन, 1 विकेट के नुकसान पर। तीन ओवर के समाप्ति के बाद 22 रन 1 विकेट के नुकसान पे 18 गेंदे 10 रन की आवश्यकता टीम छत्रपति को।
साई वारियास आणि छत्रपती इलेव्हन संघ टॉस करता यायचा